नमस्कार मित्रांनो, तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आजच्या भागामध्ये इकडे आता सावीन ते सगळेजण जेवण करत असतात आणि जेवण करत असताना इकडे जी दामिनी आहे ती दामिनी म्हणते की मी सावीसाठी स्पेशल सूप बनवलं आहे. जागा अवंती तिचं सूप घेऊन ये. अवंती सूप घेऊन येते आणि म्हणते की हे बघा हे सूप बनवलं तुमच्यासाठी सावी. सावी हे सूप पे. तर आता लगेच धैर्य म्हणतो की हो माझ्याकडे द्या ना वहिनी ते सूप. माझ्या हाताने पाजतो मी ते सावीला सूप, असं धैर्य म्हणतो. तर आता लगेच असं म्हटल्यावरती आता अवंती त्या धैर्यकडे सूप देते आणि म्हणते की धरा धैर्य भाऊजी. आणि आता धैर्य वाटीत दुसरं घेतं थोडं आणि आता सावीला तो प्यायला देत असतो. आणि आता सावीच्या तोंडाला तो आता पाज येत असतो. तो आता सावी म्हणत असते की आता काय करू मी, कसं नाही म्हणू धैर्याच्या हाताने, मला तर खूप टेन्शन येतं आहे, असं बोलत असते. तर इकडं जी दामिनी आहे दामिनीला खूप आनंद झालेला असतो, इराला खूप आनंद झालेला असतो. आणि आता दामिनी मनातल्या मनात म्हणत असते की बरं झालं ह्या सावीला, मला असं वाटत होतं कधी संपवेल आणि कधी नाही, पण आज धैर्याच्याच हाताने सावी संपणार आहे. मला ह्या गोष्टीचा खूप आनंद होतोय, कारण स्वतः धैर्य त्याच्या स्वतःच्या हाताने बायकोला संपवतंय. खरंच ना, किती भारी आनंद आहे हा, असं दामिनी म्हणत असते. आणि आता धैर्य लगेच चमच्याची तोंडाला लावून पाजणार, तेवढ्यात आता तिथे जे पराग आणि रिनी असतात ते दोघे पण येतात. ते दोघे आल्यावरती सगळेजण त्यांच्याकडे बघत राहतात. तर आता ते म्हणतात सावी तुला आम्हाला भेटायचं होतं ना, तू आम्हाला बोलवलं ना, असं म्हणतात. तेवढ्यात सगळेजण बघायला लागतात राग राग. तर आता लगेच सावी म्हणते मी, कोण आहात तुम्ही? तर आता इरा म्हणते काय तुम्हाला हिने बोलवलं, हिला आठवलं आहे का म्हणजे सगळं, का बोलवलं हिने तुम्हाला सांगा बरं सगळ्यांना, का काय झालं हिला सगळं आठवत आहे ना, असं म्हणत असतात. तर आता लगेच रिनीम पराग म्हणतात की नाही असं काय. आता रिनीम पराग दोघं पण खूप घाबरलेले असतात. ते म्हणतात आता काय करायचं, त्यांना काहीच कळत नाही काय करावं. आणि आता ते दोघे पण तिथे एकमेकाच्या तोंडाकडे बघत असतात. तर आता लगेच धैर्य म्हणतो की काय कुणी बोलवलं तुम्हाला? तर ते म्हणतात की आता लगेच सावी म्हणायला लागते कोण आहे ती, धैर्य का आले ती मुलं इथे माझ्यापाशी, कोण आहे धैर्य, लहान बाळासारखं सावी करायला लागते. तेवढं आता ते म्हणतात की अगं असं नाही, म्हणजे आम्हाला सावीला भेटायला आलतो आम्ही, धैर्य तुमच्याकडेच आलो होतो पण आम्हाला सावीला भेटायचं होतं. तर आता सावी विचारते धैर्य कोण आहे फ्रेंड हे. तर आता लगेच धैर्य म्हणतो की हे बघ मी तुझा जसा फ्रेंड आहे ना, तसे हे पण तुझेच फ्रेंड आहेत अगं, हे पण खूप चांगले आहेत, असं म्हणतात. तर ते म्हणतात की हो का, मला पण माहीत नव्हतं माझे फ्रेंड आहे हे, खरंच का धैर्य, खरंच चांगले आहे का हे. तर आता लगेच धैर्य म्हणतो की हो अगं सावी, खरंच खूप चांगले आहे ते, असं म्हणतात. तर आता लगेच सगळेजण बघायला लागतात. नंतर त्यांना वाटतं की हो असं काही असू शकतं. तर आता लगेच त्यांना अगोदर वाटलं होतं सगळ्यांना की सावीला खरंच काहीतरी आठवलं आहे. तेवढ्यात आता लगेच रिनी आणि पराग एक पिशवी घेऊन येतात. ते म्हणतात की हे बघ, पराग बोलता बोलता बोलून जातो, हे बघ सावी तुला जे जे सामान हवं होतं ते ते ह्या पिशवीत आहे. ते म्हणतात म्हणजे काय, कोणतं सामान, काय सामान सांगितलं होतं सावीने तुम्हाला, सांगा बरं लवकर. तर ते म्हणतात की काही नाही हो, तिचे इथं ड्रॉइंगचे चित्र काढण्यासाठी ना तिने जे साहित्य सांगितलं, तिला जे साहित्य पाहिजे आम्ही ते आणलं होतं. तर ते म्हणतात की काय, तिला जे पाहिजे ते साहित्य, तर आता लगेच तुम्हाला काय माहिती, असं म्हणतात. आणि आता लगेच तेवढ्या तिथे ते म्हणतात की आता काय करायचं. तेवढ्यात त्या पिशवीत एक फोन असतो आणि तो फोन वाजायला लागतो. आता सगळेजण आश्चर्यचकित होतात. आणि आता इरा लगेच म्हणते की काय तुम्ही हिला फोन आणून दिलाय, म्हणजे हिला सगळं आठवलं की काय, काय चाललंय तुमचंवालं, असं म्हणतात. आणि आता जी इरा आहे ती त्यांची पिशवी वगैरे सगळं उचकते. तिला त्याच्यात छोटासा मोबाईल सापडतो आणि तो मोबाईल अचानक वाजत असतो. तो मोबाईल बघून ती म्हणते की म्हणजे हा मोबाईल होता का तो, मला वाटलं की खरंच तुम्ही हिला मोबाईल आणला आहे. तर आता ती म्हणते की खोटा मोबाईल आहे. तर आता भास्कर विलास ते सगळेजण खूप हसतात, म्हणतात की बघा कोणता मोबाईल आणला हिला आहे ना, बघा तुम्हीच आता सगळेजण, असं म्हणतात. आणि आता लगेच जी सावी आहे ती सावी आता तिथे म्हणत असते की खरंच ना, माझ्यासाठी फोन आणला यांनीच, धैर्य खरंच चांगले फ्रेंड आहेत माझे फ्रेंड आहेत का खरंच हे चांगले. तर आता धैर्य म्हणतो की हो अगं सावी, खूप चांगले आहेत ते, तुझ्यासाठी बघ किती खेळणी आणलीत त्यांनी. सावी आता पिशवी उचकून बघते. तेवढ्यात ते जे कंपासचा बॉक्स असतो त्या कंपासच्या बॉक्समध्ये इकडे रिनीने यायच्या वेळेस असं बॉक्स खोलते, त्याच्यात ती मोबाईल ठेवते सावीला आणि त्याच्यावरती शॉर्पनर खोडरं वरण ते ठेवते. आणि मग ती
करते आणि मग ते पॅक करून घेऊन आलेली असते. तर आता सावी उचकून बघते, तिला दिसतं हा याच्यात मोबाईल आहे. ती म्हणते की खरंच थँक्यू तुम्ही माझ्यासाठी एवढं केलं ते रिनी आणि पराग असं म्हणते. तर आता रिनी आणि पराग म्हणतात की हो ना. तर आता लगेच ते म्हणतात की चल आता सावी आम्ही जाऊ का, आम्हाला जायचं आहे आता इथून. तर आता लगेच सावी म्हणते, धैर्य ते म्हणतात नाही नाही तुम्ही जाऊ नका लगेच, तुम्ही ना आता इथे जेवण करा, जेवण करूनच जा, मी तसं नाही जाऊन देणार तुम्हाला, असं धैर्य ते म्हणतात. तर आता ती म्हणते की रेनी पराग म्हणतात नाही 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 आम्हाला तर जायचं आहे आणि ते दोघं तिथून जातात. तर इकडे आता सावी तिथे जेवतच नाही, सावी रूममध्ये निघून जाते आणि इकडे जो धैर्य आहे तो रूममधून आता खाली येतो. त्याला भूक लागलेली असते, तो डब्यांमध्ये काही खायला आहे का बघत असतो, पण त्याला काही सापडत नाही. तेवढं तिथे अवंती येते आणि विचारते काय हो धैर्य भाऊजी, काय हवं आहे का तुम्हाला खायला. तर ते म्हणतात की नाही मला काही हवं नाही आहे, पण दिवसभर उपवास धरला ना, भूक लागली होती मला तेवढंच, दुसरं काही नाही आहे. तर आता लगेच ते म्हणतात की काय तुम्हाला भूक लागली होती का. तर ते म्हणतात की हो ना दिवसभर उपवास धरला मी. तर ते म्हणतात की हे बघा सावीनी पण अहो दिवसभर उपवास घडला, त्या सावीला तुम्हाला माहिती का हो, तिने पण काहीच नाही खाल्लेलं अहो, ती बरंचभर ती पण तशीच आहे ती पोरगी, असं म्हणतात. त्या म्हणतात काय खरंच. तर ते म्हणतात की हो तिला पण उपवास घडलाय. आता तुम्ही रूममध्ये काहीतरी घेऊन जातात का खायला, तुम्ही दोघे तिथेच खा काहीतरी. तर आता तो म्हणतो की रूममध्ये. तर ते म्हणतात की हो जा ना घेऊन, असं म्हणतात. आणि इकडे आता जो धैर्य आहे तो रूममध्ये येतो आणि तो फुलदाणी ते फुलाचं ते बघत असतो. तेवढ्या तिकडे आता जी सावी आहे, सावी आता तिकडे रूमकडे यायला लागते. तर इकडे जो धैर्य आहे तो त्या फुलांमध्ये काहीतरी बघत असतो. तर इकडं आता लगेच जे धैर्य आहे तो धैर्य आता त्या सावीच्या रूममध्ये येतो आणि तिथे आल्यावरती आता तो म्हणतो की इकडे तिकडे. इकडं सावी म्हणते की आता काय करावं मी, मला तर आता काहीच कळत नाही आहे. तर आता लगेच तिला आठवलेलं असतं. तर इकडे ती पराग आणि रिनीसोबत फोनवर बोलत असते आणि म्हणत असते की आता काय करायचे पराग आणि रिने, तुमच्या दोघांचा काय विचार आहे. तर आता पराग सांगतो की हे बघ आता सावी आपल्याला काय काय शोधावं लागेल, सोपं नाही एवढं सगळं शोधणं. हे बघ तुझ्या पप्पांचं काय कसे गायब झाले, एवढे दिवस कुठं होते, या सगळ्यामध्ये इराचा हात होता का, नेमकं काय झालं होतं, इराने काही केलं होतं का, आणि हे सगळं तिने कसं व्यवस्थित केलं नाही, हे सगळं काही आता आपल्याला ते शोधून काढावं लागेल. आणि हे बघा आता आपण काय करायचं ना, मला काहीच कळत नाही आहे. हे बघ रिनी परागला सांगून ती आता जे जे टॉपिक असतात ते शोधायचे, ते टॉपिक ती देते आता एका वहीच्याच पेजवरती लिहून ठेवत असते सगळं काही. आणि रिनी आणि पराग इकडे आता दोघेजण तिथे असतात, सावी जसं सांगेल तसं ते करत असतात. आणि आता जी सावी आहे ती पण आता तिच्या बाबांना लवकरच शोध काढत असते, ती कुणी केलं हे सगळं. तर इकडं धैर्य आता धैर्यला काहीच माहीत नसतं. तर चला बघूया आता पुढील भागामध्ये नक्की काय ट्विस्ट असणार आहे, खरंच सावीन ते सापडू शकेल का, खरंच दामिनी ते कोण आहे, हे सगळं बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.